कुठे आहे? ए इन्स्पेक्टर, आमचा उमरा पोलिसांनी धार्जिन नाही बर का? हा. राया कुठे आहे? अवतान नसताना असं थोरा मोठ्यांच्या घरात घुसू नये. नाही काय आहे, नंतरलाही वाईट परिणाम भोगायला लागतात. नाव काय रे तुझं? हा ए इन्स्पेक्टर, एकदा सांगितलं ना, रॉनी गोजम गुंडे. आता ध्यानात ठेवायचा. हा. ए रॉन्या, पोलिसांना अवतानाची गरज पडत नाही. जिथं जायचं तिथं ते छाती ठोकपणे जातात. आणि जर कुणी आडकाठी केली रायाला बोलत चल. सांगितलं ना, दादा कामात आहेत. रॉण्या, तुला शेवटचं सांगतोय, भावाला बोलव. सांगितलं ना तुला एकदा, दादा कामात आहे. ए रॉन्या, तोंडातला एक दात पडलाय, लक्षात आहे का नाही? एकटीच जर शिल्लक राहायचं असतील तर साहेब विचारत्यात, ते मुकाट्यानं सांग. सांगितलं ना एकदा, दादा कामात आहे आमचा. राया कुठे आहे? येऊ द्या रे त्यांना. या एसीपी डाले पाटील साहेब, क्या बात है. दस्तूर खुद्द एसीपी रणजित डाले पाटील साहेब, राया गोजम गुंडेच्या घरात. हा बोला की, सकाळ सकाळ काय काम काढलं आमच्याकडे? आज पहाटे हुक्केरी नाक्यावर असलेल्या साम्राज्य गोडाऊन मध्ये आमच्या माणसांनी रेड टाकली. बर. तिथे आमच्या माणसांना मारहाण झाली. काय वाईट दिवस आले. पोलिसांचा वटच शिल्लक राहिला नाही. लोक बी धरू पोलिसांना हाणायला लागले. अहो, असं जर का झालं ना, तर आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांनी बघायचं तरी कोणाकडं? आधारासाठी सांगा की. राया, माझ्याकडे आय विटनेस आहे. ज्या माणसांनी माझ्या माणसांना मारलं, रॅदर ज्या माणसांनी माझ्या माणसांना पायताना मारलं, तो माणूस तू आहेस. दादा आमचं देव आहे. तू जेब घसरली वाट. आमच्याच इथं येऊन आमच्याच छताखाली थांबून आम्हाला ताडकन तू म्हणायची ताकद आजपर्यंत कोणाची झाली नाही. दस्तूर खुद्द परमपूज्य आमचे डॅडी माहितीत का? आमच्या अण्णा. आम्हाला असं कळायला लागलं ना, आम्हाला आवाज घालायला लागले. बरं, ते जाऊन दे. तुम्ही ज्या कामासाठी आलाय ना, त्याला पुरावा लागतो. नुसतं आय विटनेस असं तोंडानी म्हणून काय होत नसतं, कळत आहे ना? त्यासाठी तुला माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. ए दादा कुठे येणार नाही. दादाला कुठे न्यायचं नाही. दादाला हात लावून मारायचं, सोडणार नाही का त्याला? ए इन्स्पेक्टर, कुणाला बोलतो रे तू? पोलीस स्टेशनला यायची भाषा आहे? सोड रे. कुणाला बोलतो तू? कुणाला बोलतो? कुठे नाही यायचं. गरीबाची इज्जत ठेव जरा. तुला काय राया गोजम गुंड म्हणजे माळावरच काय कुकरू वाटलं काय? दारला पकडला की लगेच तांबडा पांढरा. बघ, कुणाच्या सांगण्यावर आम्ही काय करत नसतो. बरं, आम्हाला जे वाटतंय ना तेव्हा ते आम्ही करतो. मागाशी या तुझ्या फोकण्याची डायलॉग बाजी ऐकली मी. मारुतराव, घ्या याला. अहो, किती बोलतोय हा? ए हात लावायचा ना, या हात लावायचा ना, आत्ताच सांगून ठेवतो. हात लावायची भाषा सुद्धा नाही करायची. चल निघ इकडनं. हात लावायची भाषा करतोय आमच्या भावाला. एसीपी पापात राहायचं. तुला काय आम्ही चिंतीजोर वाटलो काय? बघ, थांबल्या जागेवरनं फोन लावला ना मंत्रालयात, आहे इथनं उचल बांगडी होईल आणि पडशील जाऊन कुठंतरी डाबऱ्यात.
कळते का? असं लाव फोन. काय बॅलन्स नाही, मी लावून देऊ? लाव ना. हॅलो मोहिते साहेब, राया गोजमगुंडे. तुमचं डिपार्टमेंट आजकाल लई तरतरीत झाल्या. अहो, आमच्याच घरात येऊन आमच्यावर बिनबोडाचा आरोप करतात. आम्हाला त्रास व्हायला लागलाय. हे काय इथंच येतो? विश्वासराव मोहिते सर, मी एसीपी रणजित डाले पाटील बोलतोय. मी मस्त, तुम्ही कसे आहात? कालच दादासाहेब आणि मी तुमची आठवण काढत होतो. हा नाही, आबासाहेब होते त्यानंतर तुम्ही कधी आलाच नाही. हा मारा एक चक्कर मारा, निवांत गप्पा मारूया. हो हो हो, आणि पत्रिका मिळालीच असेल ना? हो, लग्नाला यायचंय सर नक्की. हो हो, नाही हा राया गोजमगुंडे गावगुंड आहे ना, तो त्याने मला धमकवण्यासाठी तुम्हाला फोन लावला होता. त्याने मारहाण केली आपल्या लोकांवर. हो हो, येस येस, शुअर शुअर शुअर. चालेल चालेल, बाकी लग्नाला नक्की या सर. हो हो. हे बघ, छुटूक मुटूक मॅटर साठी कुणाला त्रास नको म्हणून होम मिनिस्टरच्या पीएला फोन लावला होता. का होम मिनिस्टरलाच लावायचं ना? नंबर नव्हता. देऊ देऊ? ए लय नडू नको, भागात जाईल. राय, एक साधा आणि सिंपल प्रश्न आहे. तू आमच्या माणसांवर हात उचललास की नाही? पुरावा काय? प्रश्नांना प्रतिप्रश्न नकोय राया. तू माझ्या माणसांवर हात उचलला की नाही? पुरावा काय? पुरावा काय? भावाला हात लावलाय, सोडणार नाही की त्याला? ए तू बाहेर तर येऊन दाखव, तुला सोडत नाही. अरे इन्स्पेक्टर, तुला माहितीये का तू कुणावर हात उचललायस? गप बसायचं नाही तर इथंच्या इथं गाडी एकेकाला. काय राया, तुला इथं तुझ्या माणसांसमोर थोबाडीत ठेवली. काय पुरावा? हीच भाषा कळते ना तुला? आजचा टाइम आणि डेट लक्षात ठेवायची बरं का, कारण मी तो तुला कधी विसरू देणार नाही. आजपर्यंत कोणाबरोबर दुश्मनी केली नव्हती. ज्या हाणामाऱ्या करतो ना मी, त्याचे पैसे घेतो, एकदम प्रोफेशनल, कबूल करतो. आज पहिल्यांदा आपली पर्सनल दुश्मनी झाली. रणजित ढाले पाटील आणि राया गोजमगुंडे यांची पर्सनल दुश्मनी, आणि ती आपण शेवटपर्यंत निभावणार. हा राया गोजमगुंडे तुला नावाप्रमाणे सॉफ्ट होऊन दाखवणार, एकदम सॉफ्ट. मारुतराव, घेऊन चला याला आणि फेका लॉकअप मध्ये. पायताना मारलंय ना आपल्या लोकांना. सोमवारपर्यंत याची चांगली खातिरदारी करूया.
सोमवारपर्यंत तुझी काय हालत करतो बघ. चल. ठीक आहे. आणि काय ग सोरी कुठे? तिची ती केसवाली बाई यायची होती म्हण. काय तर ती ट्रायल का फेल घ्यायची. अगं हेअर ड्रेसर म्हणावं ग तिला. हा ग तीच ती. आणि सोरी घरी नाही, ती ऑल्ट्रेशनला गेली होती ना. काय अजून आली नाही? हा ग 563 घंटे झाले हिला जा. संजय तुला सांगितलेलं काम केलंच ना? हा केलं. पवार काकूंशी संध्याकाळच्या जेवणाबद्दल बोलून आले मी. आता आपलं काम आहे म्हणल्यावर नाही म्हणणार आहे तो. त्या माणसं पण पाठवते म्हणलं वाढायला. अगं ती सगळं झालं, पण स्वरी कुठे? नवरीच आली नाही अजून घरात. सोरा दीदी अजून आली नाही? एवढा वेळ? आली असती तर मी तुला विचारलं असतं का? तुम्हा पोरींना ना येळ काळाचं काही गणितच नाही बघ. हा ग लई येळ झालं. बघ जरा फोन लावून बघ. आलीच मी. हा लावते. लागला का? काय ग लागला का नाही अजून? नाही, स्विच ऑफ येतोय. आता कुठं राहिली म्हणायची पोरगी? ती त्या सावंत टेलर कडे गेलती ना, मी बघून येते. हा
बरं झालं तू आलीस. चल आपल्याला स्टँडकडे जायचंय. चल. अगं संजय काकूनं मला सामान घेऊन यायला लावलेलं, तीच घेऊन आलीये मी. आणि आज साजिरी त्याला मदत बी करायला सांगितले मला. लय काम आहेत मला. अगं ते तू करशील नंतर. आता माझ्यासोबत चल प्लीज. संजय काकू कावतील की मला. तू एक काम करते का, माझी गाडी घेऊन जा बस स्टँडवर. आणि असं मी तुला लायसन्स कोणी विचारणार नाही. आणि जर विचारलंस तर सांगायचं पुढच्या 6 महिन्यात मिळणार आहे म्हणून. तशी बी तू हुशार आहेस की. मोने चल की ग प्लीज. मला तुझी गरज लागल बघ. पोटात डबरा पडलाय माझ्या. काय गो काय झालं सांगते. चल पटकन चल. चला बरं झालं. आई साहेब ही फाईल. ना ना बेबीला पाठवा जरा. हो. दादासाहेब बरं झालं फाईल मागून घेतली तुम्ही. आपण येताना विसरलोच होतो. हो ना, म्हणून नानांना म्हणलं तुम्ही स्वतः जाऊन ती फाईल घेऊन या. आता याचं काय करायचं तुम्ही सांगा, तसं करू. बेबी लग्न होईपर्यंत ही फाईल जपून ठेवायची. लग्न लागलं की त्या जागेने कुंडात जाळून टाकू ती फाईल. नाही नाही, असं अवघड करायची काही गरज नाही. तिथं न्यायची गरजच नाही. परस्पर फाडून टाकू. काय काय या फाईल मध्ये काय ग अक्के? म्हणजे लग्नाच्या आधी जपून ठेवायची आणि लग्नानंतर जाळून टाकायची. काय रे अजित? हळू बोला जरा, हळू बोला. अग्रीमेंट आहे ते. कसलं अग्रीमेंट? तुमच्या दाजींनी म्हणजे शिवाजीराव ढाले पाटलांनी पंजाबराव बांधलांना कर्ज दिलं होतं स्वरांगीच्या शिक्षणासाठी. त्याचा लेखी पुरावा कुठं नव्हता. आम्हाला कळलं तसं आम्ही मुद्दाम तो करून घेतला. तोंडी असण्यापेक्षा व्यवहार लेखी असणं मस्त आहे. पुरावा मस्त आहे. पण याचा लग्नाशी काय संबंध? आता ही फाईल तुमच्याचकडे ठेवायची आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. पण यातलं काही रणजितला कळता कामा नये. कळलं? या अग्रीमेंट मध्ये अशी तजवीज केली आहे, ज्या क्षणी पंजाबराव बांदलांची पोरगी माप ओलांडून या घरामध्ये येईल हे कर्ज फिटलं असं समजण्यात येईल. हे अग्रीमेंट नल अँड व्हॉइड ठरेल. रद्द होईल. हे कागद फाडून टाकण्यात येतील. पण काही कारणामुळे रणजितचं आणि त्या पोरीचं लग्न झालं नाही तर पंजाबरावांना कर्जाची सगळी रक्कम व्याजासकट परत करावी लागेल. असं कळलं? काका स्वरा दीदी आलती का हो इकडं? नाही आली. काय येणार होती? अहो सावंत काका जरा आठवून बघा की. हा म्हणजे बघा की तुमच्या दुकानात एवढी लोक येत जात असतात. तुमच्या माणसांना विचारून बघा की. स्वराला मी ओळखत नाही का? आणि गावातली माणसं न ओळखण्या इतकी गर्दी होते का आपल्या दुकानात? आणि स्वरा आली असते तर मी सांगितलं नसतं. संजय चल. उतर. मोने माझ्या काळजाचं ठोकत चुकलंय ग. मला काही समजणच झालंय बघ. मला समजतंय सगळं. बस इथं पहिली. हा शांत. काका पाणी. हा हे घे. शांतपणे पाणी पी पहिले. पी. संजय इकडे बघ. मी हो ना. मी हाय ग. तू सांग मला काय झालंय ते. मोने स्वरा दीदीला हे लग्न नव्हतं करायचं.